संसदेचं पावसाळी अधिवेशन आज अखेर अनिश्चित काळासाठी स्थगित झालं। 20 जुलैला सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयकं येणार होती, पण ती येऊ शकली नाहीत। कारण तुम्हा सगळ्यांना कल्पना आहे की गेल्या 3 आठवड्यात संसदेच्या दोन्ही सभागृहात फक्त आणि फक्त गोंधळच पाहायला मिळाला। आणि आज अधिवेशनाची सांगता ज्या पद्धतीने झाली त्यावरनं पुन्हा एकदा संसदेतला गोंधळ विरुद्ध संसदेचं कामकाज हा प्रश्न ऐरणीवरती आलाय। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज अवघ्या 4 मिनिटात गुंडाळलं गेलं, तर राज्यसभेचं कामकाज सुद्धा जेमतेम तासभर चाललं। लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संपूर्ण मंत्रिमंडळ आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते। वंदे मातरम गीतानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित केलं। पण संसद भवनाच्या बाहेर मात्र विरोधकांचा सरकार विरोधातला आक्रमक पवित्रा आजही कायम राहिला। प्रश्न एवढाच आहे, संसद चालवण्यासाठी सरकार आणि विरोधक दोघांची जबाबदारी असताना जनतेच्या पैशातनं चालणाऱ्या संसदेतला इतका वेळ वाया जाण्याला नेमकं जबाबदार कोण आहे? तर सरकारला धारेवर धरणाऱ्या काँग्रेसनं अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मात्र विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर, दान चोरी यासारख्या एकाही विषयावर एकही कमेंट केलेली नव्हती। मात्र दुसऱ्या दिवसापासून काँग्रेसनं आधी विद्यार्थ्यांचा मुद्दा हाती घेतला, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली, विद्यार्थी आंदोलनाचा दबाव आणि त्याला मिळणारा राजकीय पाठिंबा, त्यातूनच धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर राहुल गांधींनी आपला मोर्चा गृहमंत्री अमित शहांकडे वळवला। विद्यार्थ्यांवरच्या लाठीचार्जला जबाबदार कोण असा प्रश्न विचारत संसदेच्या आत आणि संसदेच्या बाहेर दोन्हीकडे आक्रमकपणे आंदोलनं छेडली। समाजवादी पक्षानं राम मंदिर दान चोरीवरनं आपल्या विरोधाची धार कायम ठेवली। अमित शहा काही सभागृहात आले नाहीत आणि विरोधकांनी आपला गोंधळ कमी केला नाही। त्यातच हे अधिवेशन वाहून गेलं। परिणाम काय झाला तर लोकसभेत या अधिवेशनात एकूण 114 तासांचं कामकाज अपेक्षित होतं, मात्र प्रत्यक्षात झालं फक्त 17 तास 30 मिनिटांचं कामकाज। म्हणजे तब्बल 96 तास 30 मिनिटं कामकाज वाया गेलं, ते होऊ शकलं नाही। राज्यसभेची सुद्धा काही वेगळी परिस्थिती नव्हती। तिथे सुद्धा अपेक्षित 114 तासांपैकी कामकाजाच्या 114 तासांपैकी प्रत्यक्षात फक्त 37 तास 24 मिनिटं इतकंच कामकाज पार पडलं। म्हणजे 76 तास 36 मिनिटं वाया गेली आणि जे काही कामकाज झालं ते पूर्ण वेळ गोंधळातच पार पडलं। त्यातही 12 नवी विधेयकं मांडली गेली, त्यापैकी 11 विधेयकं दोनही सभागृहात मंजूर झाली। मग प्रश्न असा आहे की हा गोंधळ करून संसदेचं कामकाज बंद पाडून चर्चेची कोंडी कायम ठेवत विरोधकांनी साधलं काय? तर त्याचं उत्तर स्वतः राहुल गांधींनीच दिलंय। अमित शाह सो कॉल्ड क्या कहते थे उसको पहले, चाणक्य, और क्या कहते थे, सरदार पटेल, पाक, वेयर हैज ही डिसअपियर्ड? वो भाग गया। वो 20 दिन के लिए पार्लियामेंट हाउस में नहीं घुस पाया वो। Why? Because for the first time they are feeling India's expression. तर 18 दिवसांचं पावसाळी अधिवेशन, त्यात फक्त आणि फक्त राजकीय गदारोळ आणि गोंधळ। आकडेवारीतनं सांगायचं म्हटलं तर फक्त 15% कामकाज झालं। बरं, चर्चेत असलेले मुद्दे महत्त्वाचे होतेच, पण त्याच सोबत संसदेत आणखी काही विषयांवरती चर्चा झाली असती तर देशाचं नक्कीच भलं झालं असतं। जसं की संसदीय समितीच्याच अहवालानुसार देशात 12वी नंतर शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा झपाट्यानं वाढतोय। ही चिंतेची बाब आहे आणि हे फक्त एक उदाहरण झालं। याशिवाय महिला सुरक्षा, रोजगार आणि शिक्षणासह अनेक मुद्द्यांवरती चर्चा होऊ शकली असती तर त्याचा थेट फायदा देशाला आणि देशातल्या जनतेला झाला असता।